हॅलो ऑल, वेलकम टू न्यू ब्लॉग. आज आपण चाललो आहे iPhone 17 घ्यायला आणि मग तिथून आपण जाणार आहे. एका मित्राची शिफ्टिंग आहे आणि एका फ्रेंडचा बर्थडे आहे, तो सेलिब्रेट करायला. सो स्टे ट्यून. बघू आपण आता फर्स्ट आपण जाऊ, फोन खरेदी करू आणि तिथून आपण तसंच मग तिकडे जाऊ. भेटूया. आम्ही ऑफलाईन मोबाईल घ्यायचं का ठरवलं तर कारण 17 घेत होतो आत्ता. आज फ्लिपकार्टचा सेल आहे, ॲमेझॉनचा सेल आहे, दोन्ही सेल चालू आहेत. पण आम्ही काल रात्री फ्लिपकार्टवरून बुक केला फोन. मी पेमेंट केलं क्रेडिट कार्डनी, पण तरीसुद्धा त्यांनी ऑर्डर सक्सेसफुल झाली, सगळं झालं, पेमेंट कट झालं क्रेडिट कार्डमधून. पण फोन डिलिव्हर व्हायच्या वेळेला मला त्यांनी सांगितलं की रविवारी तुमचा फोन डिलिव्हर होणार आहे. आणि काल रात्री त्यांनी माझा फोनची ऑर्डर कॅन्सल केली की शिपमेंट फुलफिल होऊ शकत नाही आहे कारण की सेलर त्याचे लिमिट क्रॉस झाली आहे. ओके, सो हा एक स्कॅमच वाटतो मला की तुम्ही एवढा एंगेजमेंट करता, एवढं ॲड करता की एवढ्या रुपयाला भेटणार आहे. आणि त्यानंतर मी सर्च केलं तर खूप सारे लोक होते की त्यांचे पण फोन कॅन्सल झालेले आहे. दुसरा एक इश्यू आहे की तुम्ही जेव्हा एवढा महागाईचा फोन ऑनलाईन मागवता तेव्हा जरा तरी ट्रस्ट इश्यूज असतात. सो मग फायनली आम्ही डिसाईड केलं की स्वतः जाऊन फिजिकली ऑफलाईन घ्यावा फोन. आणि म्हणून आम्ही आत्ता चाललो आहे फोन घ्यायला. कारण की आमचं तर कालची ऑर्डर फ्लिपकार्टची कॅन्सल झाली. आम्ही नंतर रिचआउट करायचा प्रयत्न केला कस्टमर केअरला, पण ते बोलले की नाही होऊ शकत काही आहे कारण की सेलरनी कॅन्सल केलं आहे. नेहमीप्रमाणेच त्यांनी बॅकआउट केलं. मग ॲमेझॉनवरून घ्यायचा एक ऑप्शन होता, पण त्याच्या बदली आम्ही म्हटलं की नको, जाऊन डायरेक्टली ऑफलाईनच घेऊ. सो बघू, आता चाललो आहे आम्ही. खुश आहे. संडेला फोन येणार होता फ्लिपकार्टवरून, नाही आला. ठीक आहे, 5,000 रुपये जास्त लागतील कारण की फ्लिपकार्टवर ऑफर होते, ते दाखवत होते. पण ठीक आहे, ऑफलाईन घेतलेला असं वाटतंय मला कधी पण बरं आहे. ठीक आहे, सो जाऊ आपण आणि बघू, फोन घेऊ. सो घेतलाय ऑरेंज कलर, तुम्ही बघू शकता इथे. आयफोन प्रो घेतला आपण, 17 प्रो. सो अनबॉक्सिंग करूच आणि तेव्हा तुम्हाला दाखवतो. आता बिलिंगची प्रोसेस चालू आहे. आता थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो मी अनबॉक्सिंग करताना. स्टे ट्यून. One eternity later. फायनली घेतला. खूप दिवसापासून चाललेला फोन घ्यायचा. विजय सेल्समधून घेतलं. आपल्याला चांगली ऑफर भेटली यांच्याकडे आणि कधी पण ऑफलाईन घेतलेलं आपल्याला ट्रस्टेबल वाटतं का. आणि यांनी आम्हाला दिला साईन यांनी. And I gotta tell you, it was perfect. Perfect. Everything, down to the last minute details. आता आलोय आम्ही दुसरं काम करायला, ज्ञानाचं शिफ्टिंग. ज्ञानाचं इंटेरियर होतं आता. Shifting to Mars and the moon. चला आता बघू, ज्ञानाचं शिफ्टिंग करू आणि मग भेटूया त्यानंतर मयुरीचा बर्थडे करायला. मला सवय मयुरीचा बर्थडे खूप वर्षापूर्वी झालेला, आता आम्ही करतोय आता साजरा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मयुरी, हॅपी बर्थडे टू यू. उठ की रे. आम्ही चाललो आहे कार्डबोर्ड आणायला कारण की शिफ्टिंग केल्यानंतर सामान ठेवायला काहीतरी पाहिजे. त्याचं डोकं नाही चाललं, आधी आणायचं. पावसात चाललंय माझं डोकं कार्डबोर्ड आणायचं. चला मग आता पिशव्यानी कार्डबोर्ड घेऊन येऊ आणि मग नंतर सामान शिफ्ट करू. स्टे ट्यून.
आलो तो कार्डबोर्ड घ्यायला पण ज्ञानाचं पोट बोलला हा बोलला मी बोललो कारण ज्ञानाने मला सांगितलं की फेमस आहे इथली समोसा आणि कचोरी. सो बघू ट्राय करू आणि मग हे कार्डबोर्ड घेऊन घरी जाऊन शिफ्टिंग करू. मस्त कचोरी खाल्ली, समोसा खाल्ला, मस्त आहे केसर स्वीट्स बानेर मधलं. सो आता जाऊ पुढचं काम करू. मेन काम ज्या कामासाठी आलेलो त्याला जरा डिले झाला कचोरीमुळं. सो बघू आता. Wait a minute. Who are you? काय म्हणण्यावर तुला काय झालं? की 50 रुपयाला वर्थ आहे का भाऊ? नाही अजिबात नाही. किती रुपये दिले पाहिजे? त्याला 5 रुपये 15 रुपये. ज्ञानेश तुझं काय म्हणणं आहे? आयुष्याचं सार सांगितलंय कोणी वैष्णवीने. एक पण बॉक्स टाकून नाही द्यायचा, जपून ठेवा. बॉक्स होता टीव्हीचा फ्रीजचा एक्सपर्ट प्रवीण. होलसेल मध्ये बिग बास्केटला इंटर्नशिप केली. प्रवीण लॉजिस्टिक्स. इथे ना लावू. अरे म्हणजे टाकून द्यावं तुला. कमॉन विनय तू किती काढ नाही ते परत लावून ठेवायचं. सर हॅलो गर्ल्स. ती बशी आहे, रिस्की कुठं आहे ते. तुम्हाला बॉक्स पाहिजे का अजून एक? हसतोय माणूस त्याच्यावर. शिव्या खाणार आहे मी. ह्याच्यावरती पण बरं सामान. भाई इथंच टीव्ही लावू, इथंच टीव्ही लावू. काय मस्त बघायला होईल. खायचं सगळं एका रूम मध्ये. One eternity later. झाली आहे शिफ्टिंग. कशात माकड एक केलं सगळे. ए ज्यांच्याकडे सामान आहे त्यांनी चालत या बाकीचे लपण्या. सामान लिफ्ट मध्ये टाकू आणि बाकी सगळे चालू. हा तसं जा जा आता ओपन आहे. जा ज्यांच्याकडे सामान आहे. एकटच गेलं का ते. वादळ वारा पाऊस पाणी. वॉटरप्रूफ आहे का रे कॅमेरा? थांब उघडतो. कुठे आहे बटन? खाली. अरे भाई केवढं जड आहे यार. पळा लवकर.
हे दे हे दे. Thanks for watching. Like, share and subscribe. We'll meet in next vlog.